हो. सोलो लाईफ अलीकडे काय झालेलं आहे, 24 ते 30 वर्षापर्यंत लग्न होत नाही ना, म्हणून आता तरुण कंटाळलेले आहे. एक तर त्यांना काही नोकरी कामधंदा मिळत नाही आणि पुढे लग्न करायला गेल्यानंतर बायको म्हणते, तुम्हाला घर आहे का, लग्न आहे का, फ्लॅट आहे का, गाडी आहे का, घोडा आहे का, सगळं तिला पाहिजे असतं आणि तेवढे कमवण्याची 24 ते 30मध्ये पुरुषाची ताकद नसते. त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं आहे, जसं काही महिलांनी पण ठरवलेलं आहे, का त्यांना हवा तसा नवरा मिळत नाही. ही सोलो लाईफ जगण्याची ट्रेंड आता पुढे आलेला आहे. सोलो लाईफ म्हणजे काय, विवाहानंतर खूप तगतगी होतात. बायकोला करायचं, बायको सांभाळायची, तिला खाऊ-पिऊ घालायचं, आयुष्यभर पोरांना आयुष्य खाऊ-पिऊ घालायचं. चला आपलं आयुष्य आपण त्यांच्याकडनंच जगायचं का जगायचं आपल्याला असं आयुष्य. म्हणून सोलो लाईफ ही कन्सेप्ट पुढे आलेली आहे. आपण काय करायचं, सोलो लाईफमध्ये मस्तपैकी फिरायचं, मित्रांबरोबर जायचं, पार्ट्या करायच्या, एन्जॉय करायचा. लक्षात घ्या, जीवन एकदाच येतं, पुन्हा पुन्हा येणार नाही. मनुष्य जन्म खूप दुर्मिळ आहे आणि केवळ त्या बायकोच्या कटकटीमुळे आणि आयुष्यभर पोरांचं करण्यामध्ये लाईफ वाया घालू नका. सोलो लाईफची कन्सेप्ट पुढे आलेली आहे आणि आता हजारो मुलं मुली ते सोलो लाईफ जगत आहेत, मस्तपैकी एन्जॉय करतायत, छान छान कपडे घालतायत, फिरतायत, शॉपिंगला जातात, एन्जॉय करताय. आता सोलो लाईफ आपणही ॲक्सेप्ट करा. धन्यवाद.